बघा जार आहे ना, जार कसे ठेवलेले आहे बघा. अरे बाप, मग काय केलं तुम्ही एवढे वेळ? पड रहा है. और दूसरी बात, जाऊ दे, फोटो काढून घे. कारण की दरवेळेस फक्त शूट करतो आपण. आज फक्त नाचत आहे. काय माहिती का, बसमध्ये नाही का, बसमध्ये चढलो भाई, प्रोग्राम चालू होते ते जाऊ द्या, सगळं सोडा ते बरं का. नवरदेव पण इकडे ते, पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नसेल केली, इथं आहे ना एंगेजमेंट चालू आहे. एंगेजमेंट सोडून आम्ही प्लॅन कसला करतो. मला लई जायची इच्छा आहे काही कंटेंट. तुम्हाला एक विषय माहिती काय झाला? निकने जे 1800 रुपयाचा कुर्ता घेतला होता परत बोल. भर 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 किती फोटोग्राफर आहे पहा तुम्ही आता. शूट करायला. गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आपल्या इथे ना आज प्रोग्राम आहे नाही का, आणि तो प्रोग्राम कसला आहे काय हे तुम्हाला थोड्या वेळी कळलंच आपल्या व्हिडिओ. पण आपल्याला तिथे जायचं आहे फास्ट, पटापट आपली आंघोळ वगैरे तर करून झालेली, फ्रेश होऊन झालेलं आहे. आता फक्त निकची वाट पाहतोय तयार करायची. हे दोघं तिघं कुठं फिरत आहे बा, ते दोघं पण आले नाही का प्रोग्रामसाठी. पुण्यावरून बोलवले खास पाहुणे. चला नाश्ता करायला झाले अंघोळ. नाश्ता करायला नाही, तिथं जावं लागेल ना, जेवचा प्रोग्राम जावंच लागेल तिथं. हां, त्याच्यावर पोहोचावं लागेल. तुम्ही सुद्धा पुढं, मी जातो, तुम्ही याला योगेशला टाकून आला. आता हे पण येतं आहे तिथं, पटापट आवरून घेतील. माझी तर आंघोळ वगैरे सगळ्यात आधी करून झाली. आता यांची बाकी हे करतील आणि त्याच्यानंतर बघू आता पुढचा प्लॅन कसा होतो. तुम्ही कधी आता त्याच्यावर डिपेंड करा तुमचं. तुम्हाला जर जास्त असलं 8 वाजले ना, 10-11 वाजता येऊ ना कपडे घालायला. 1 वाजता एंगेजमेंट चालू आहे. 1 वाजता चालू होईल काहीच प्रोग्राम. आपल्याला फिक्स माहिती ना भाई. कोणाला नहीं 4 नहीं, पर 1 वाजता चालू है. तो अभी फाइनल हम लोग रेडी हो चुके हैं और देख सकते हो इतनी धावपड़ हो रही है और भाई ने शुभ शुरुआत कर चुकी है गाड़ी से. ये बात जल्दी उठने की, मैं नहा धो के रेडी हो गया हूँ. ऐसी नहीं सर गाइस, बहुत धावपड़ होने वाली है. रात को ये 3 बजे सो रहा था अपना व्लॉग कंप्लीट करके, और मैं थोड़ा सा लवकर सो गया था क्योंकि मेरे को अपना व्लॉग बोल रहा हूँ, व्लॉग तो कुछ आता नहीं है भाई, नाम का ही रह गया मेरा. पर जो मैटरनिटी शूट और बेबी शूट किया था उसका डाटा अपलोड करते करते उसमें मेरा टाइम पास हो गया ज़्यादा. उधर से बड़े भाई का कॉल पे कॉल आ रहा है, और उसका कॉल ऐसा होता है ना, एक बार नहीं करता वो 10 मिनट में 10 बार कॉल करेगा और एक मिनट में पूछेगा कि भाई कहाँ है तू. तो उसके हिसाब से अभी हम लोग भागे दौड़े. गाड़ियाँ बोला नहीं, कितनी गाड़ियाँ बोला देखो गाइस. हम लोग है ना वो नहीं क्या आहेर देते हैं, तो हम लोग गाड़ियाँ आहेर में देने वाले हैं. ये देखो सबको गाड़ियाँ मिलने वाली है. चाहिए जल्दी से आ जाओ, फटाफट. सबको गाड़ियाँ मिलने वाली है भाई. ये देखो 1 नंबर गाड़ी है. इतना फ़ोन कर रहा था ना वो, देखो कुछ भी नहीं. देखो गाइस, ये रहा मंडप. ये देखो मंडप यहाँ का. खाने का नाश्ता का सब हो चुका है. पहले अभी चाय पीएंगे, उसके बाद खाना पीना आवरेंगे. देखते अभी क्या है क्या नहीं. शादी वाला घर, पार्किंग प्लॉट. के पिता, ब्रो के पप्पा और ब्रो के अंकल मामा. बाय. अभी तो मैंने स्टार्ट किया है. अर्धा किलो पेढे समजत नाही किती असता निक 500 ग्राम राहतो ना रे. भाई याला अर्धा किलो पेढे समजत नाही किती असता. 30 रुपयाचे टाकत होता, नंतर 30 किलो टाकत होता. आपण आता चाललोय नाही का, आपण चाललोय आता निखिलला आहे ना कपडे घ्यायचे. आणि सकाळचे वाजले 10 आणि 10 वाजताच आपल्याला शॉप ओपन झाले लगेच कपडे घ्यायला जायचं आहे नाही का. तेव्हा तो इथं दिसला का तुम्हाला, बघा तयार होऊन बसला आहे. आपण आता फटाफट जाऊन त्याला कपडे घेऊन येऊ, त्याच्यानंतर बघू. आता फक्त सकाळी शॉप ओपन झालेलं पाहिजे नाही का. सगळ्यांना शॉप जर ओपन काही लोक कपडे घेण्यासाठी आलेले आम्ही. आणि बघा शॉप ओपन करायला लावली सकाळी डायरेक्ट.
पटापट आत जातो आणि शॉपिंग करून घेतो. चलो भाई लोग शॉपिंग हो गई अभी अपनी. अभी फटाफट जाएंगे और प्रोग्राम के लिए रेडी होंगे. मुझे कोच ने ले लिया है सब कुछ. कपड़े लेने के थे उसको, इसके लिए नहीं थे. तो अभी फटाफट प्रेस करेंगे उसको और उसके बाद घर पे जाएंगे नाही काय. आणि आम्ही बघा आता काय घ्यायला गेलेलो होतो. आणि माझ्याबरोबर जो आहे ना त्याला नोटीस करा थोड्या वेळानंतर जेव्हा प्रोग्राम चालू होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल का भाई कोण आहे. धर भाई बोल थोडंसं. भाई काय नाही, मिक्सरच्या गोट्या घालायला गेलो तर मिक्सरला आता तुम्हाला पण माहिती सगळेजण वेट करता बघा रे. पब्लिक माझ्या स्टेज कचोरी खाताय. कचोरी का आपले ना आता जार मागवलेले ते आपण. तर पाण्याचे जार आलेले नाही का ते घ्यायला चाललो आहे. आणि पाण्याचे जार घ्यायला माहिती आहे का निखिल आणि मी. आणि तुम्हाला जेव्हा थोड्या वेळाने समजेल की प्रोग्राम काय आहे काय नाही आहे त्याच्यानंतर कसं वाटलं तुम्हाला. याला घेऊन फिरतोय पाण्याचा जार आणायला, मिक्सरचं भांड्याचं ती क्लिप आणायला. तर नक्की कमेंट करून सांगा. अरे भाई कॉपीराईट. जार आलेले आपले जार घ्यायला आलेलो आपण इथं. पण त्याची गाडी काही दिसत नाही मला. वैभवचा पण फोन आला होता. वैभवला एकदा विचार कर कुठं आहे. हे बघा भाई फिरव इकडं. चल नाही तर तिथं परत उलटी टाकावून इकडून घेऊन जायचे वांदे होऊन जाईल. चला चलो भाई जार ना जार. हे बघा बघताय का पब्लिक. बाईला किती कामं करावं लागतंय. बसताय का 3 बसतील तर 5 बसून जातील. बस इथं. हे 2 पुढे ठेवून घेऊ ना आपण. इथं शिटाचे इथं बसतील ना भाई लोक. जार आहे ना जार कसे ठेवलेले आहे बघा पडू नये म्हणून. बाकीचे डिक्कीत आहे. आता याचं काम झालेलं आहे फायनली करून. पाण्याचा जो डोक्याचा ताण होता तो सगळ्यात आधी ना मिटला आहे नाही का आपला मेन म्हणजे. आणि आता काय बाकी रे भाई. असंच पडून जात होतो का शेजारी. आता काय बाकी आहे आपलं. घरी गेल्यावरती समजेल काय काम लावतो ते. कुत्रं तर सहकायला तयार नाही तर खाजू महत्वाचं आहे. हरे कृष्णा 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 हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. झालं त्याचं बन ठेव 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 ठेव. आणि जोरदार 4 वाजता बरं का आपलं. पण आता त्याला आपण सीट बेल्टनी पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना सगळ्यात मोठं टेन्शन आपल्या डोक्यावरचं होतं की जार गाडीत पडायला नको. कारण की जर कोणाला घ्यायला जावं लागलं तर मागं बसता नाही येणार नाही का. पण सीट बेल्ट लावल्यामुळे ना जार पडायची शक्यता आहे ना 0% आहे नाही का. आपल्या घरी ना एंगेजमेंट आहे आणि त्याची तयारी चालू आहे नाही का. सगळी धावपळ धावपळ धावपळ. कोणाचे कपडे बाकी कोणाचं काय. हे आता पॅन्ट घेऊन आलेलो आहे प्रेस करायला पुरत्यावरची. म्हणजे फक्त भाई आपल्याला पाहून झोपला बाय झोपला. कोणाला घेऊन झोपला. बाकी दोघं कुठे गेले चंगू मंगू. भाई कुठपर्यंत आले आपले. अरे पेपर ठेवून पाणी मागून काहीच फायदा नाही ना भाई. ही पण एक जयूची आहे. आमचं झालंय का कोणाचीच नाही झाली. पहिलीच चालू आहे. अरे बाप मग काय केलं तुम्ही एवढे वेळ. कचोरी खाल्ली बाई. कचोरी खाल्ली बाई. ही जयूची पॅड वर हिला पहिले निपटून टाका तुम्ही. भाई लोक सगळ्यांचं सोडा आपली लुसी बा. लुसी 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 अरे लुसी 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 आज ओळखायला तयार नाही. लुसीचा वेगळाच फॉर्म आहे आज. लुसीचं कारण आहे ना सगळे कपडे कचरून टाकलाय. आणि इकडे फोटोशूट चालू आहे बा मागे डायरेक्ट सगळे फोटोशूट एकदम धमाकेदार. बघा वस्तू राहून गेला रिंग केअर मनी
आणि ते काय रिंग प्लेट राहिले होते तर ते आता आम्ही गावात घ्यायला आलो होतो. आता बाकी मयूर दांडे तिकडे काम करते, इकडे मी दादा आणि मी गावात आलो होतो. इथं भाई मित्राची एंगेजमेंट आहे, सर्व रेडी झाले आणि वाईपा अजून रेडी नाही. चला चला कल्पे दादा कुठे मसाज करायला अजून तिथं तर नाही. अजून एक तिथं मसाज करते मसाज घेऊन आला तिकडे हे काम आहे ना. सगळ्या वस्तू आणल्या गेल्या भाई आणि एक गोष्टीसाठी आम्ही परत ऑफिसला आलो आहे. आम्हाला आता कॅमेऱ्याची लेन्स घ्यायची, लेन्स राहून गेली होती तर परत आलो आता आम्ही ऑफिसला. आणि भाई पाहू शकता आज पुरा चमकतोय डायरेक्ट. घर की शादी है गाइस, घर की शादी में ये संभालना पड़ रहा है. और दूसरी बात, दूसरों की शादी में जी मास्टर से शूट करते हैं, हमारी शादी में सिग्मा से शूट करते हैं. घर की शादी में सिग्मा से मतलब क्या ही बोलो गाइस. अभी ये चिड़चिड़ हो रही है डायरेक्ट, खतरनाक चिड़चिड़ हो रही है. दूसरी भी सिग्मा लाई और घर पे दो जी मास्टर. तो इस पे ना कुछ तो भी ना आप कमेंट करके बोलो गाइस कि घर की शादी में ऐसे क्यों होता है ऐसे घर की शादी में. समझ रहे हो, घर का फोटोग्राफर, घर की मुलगी दान बरोबर. हॅलो आणून नाही दिले संकेतनी पाय पॅन संकेतने अजून आणि फोटोग्राफर आहे ना कधीच लवकर येत नाही. स्वतःच्या प्रोग्रामला लवकर येत नाही कधीच नाही का. आम्ही केव्हाच वाट पाहतो. कधी जायचं ना कधी फोटो पेअर 16 तारखेला या जानेवारी जाऊ ना मग 16 तारखेला जाऊ. आणि हा बाई इकडे जत्रा पाहिजे बा. दादा तुम्ही इकडे करून घ्या, हे करून घ्या. अरे इकडे बाहेर प्रोग्राम चालू झाला आमचं लय अवघड काम राहतं. त्यावर फोटोग्राफर पाठवलेला आहे बाहेर आणि आता DJ बीजे गाणे बिणे. आणि हा कसा दिसतोय ना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. या बाई कुर्त्यावर टोपी घालून नक्की कमेंट करून सांगा. माझ्या मनातला भावना तुम्ही सांगू शकता. याला किती वेळा सांगितलं टोपी घालू नको पण नाही ऐकत. आता घालू दे. अरे गोल केस आहे का तुला, सगळे वाईट झालेले का त्याचे काहीच एव्हा पुरा वाईट पडलेले. आता तुम्हाला दाखवतो शूट कोणाच चालू आहे. भाईचं शूट चालू आहे आणि सकाळी पाहिला असेल तुम्ही माझ्याबरोबर फिरताना यायला. अजून काय आणलं होतं मिक्सरचं. जाऊ दे फोटो काढून घे, फोटो काढून घे आधी. टेन्शन मध्ये राहील काय विचारलं होतं. भाईचं शूट चालू आहे आता वॉकिंगमध्ये, कारण की सध्या स्टार्टिंगला आहे ना इथंच घेऊन टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे लद्दाखला शूट करायला. इकडे आहे ना खतरनाक असं फोटोशूट चाललं आहे. आणि हा नवरदेवाचा भाऊ आणि हा नवरदेव आणि आपली पुरी गँग. इकडे पण शूट चालू आहे, इकडे पण शूट चालू आहे. हां आणि इकडे गाणे चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त बोलता येत नाही, कारण की ना गाण्यांमुळे आपल्याला कॉपीराईट जर लागलं तर चॅनल डायरेक्ट उडून जाईल नाही का. फोटोग्राफर पाहिले घरात काही तुम्ही दोघं घेऊन जायचं तर नातू नाही. दोघं जाती तर नातू घेऊन जाय तिला जाय ना घेऊन पटके व्हिडिओ घे नाही व्हिडिओ घे. जा 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 जा. चला पहिलं आता प्रोग्राम चालू होतोय त्याच्यामुळे आता तुम्ही पण आणि आम्ही पण प्रोग्रामकडे लक्ष देतो, कारण की दरवेळेस फक्त शूट करतो आपण. आज फक्त नाचत ढांगडांग टाकडांग ढांगडांग टाकडांग. आणि योगेश तो कोणत्या साधम्यात आहे काही कळत नाही मला. नाचत बी नाही माहित. तुला खुशी नाही का?
आज सरांचं लग्न आहे बहिणी तर डायरेक्ट कपडे काढून नाचायला पाहिजे. खुशी दिसत नाही का मला? तोंड तर पडलेलं आहे म्हणून खुशी आणि तो मला त्याला सांगितलं टोपी नको घालू तरी तो टोपी घालणार. अरे काय तू दिसू दे ना. कसं हे बघ, काल काय आलं माहिती का? बसमध्ये नाही का? बसमध्ये चढलो बाई, बसायला गेलो ते पडद्याचे बांधलेले होते. ते पडद्याला ना तर चिटकवायचं ते खरं करून घासून स्पीड ब्रेकर लागलं का? केलेलं होतं असं घरातून घासून गेलं बाई. सर डायरेक्ट सीन झाला. आवाज आला ना असं डायरेक्ट सर्कल सारखे आरसा असा होता. म्हटलं बाई जाऊ दे आता ज्याची त्याला कळते म्हणते. प्रोग्राम चालू आहे आता. भाई प्रोग्राम चालू होते ते जाऊ द्या सगळं सोडा ते बरं का. नवरदेव पण इकडेच आहे. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नसेल केली. एक गोष्ट तुम्ही योगेशमध्ये आज बघा तुम्ही काय चमक बिमक तर आहे भाई. एक गोष्ट तो ऑब्झर्वच नाही केली भाई. सलमानचं ब्रेसलेट चांदीचं आहे भाई. आज नाच खोळ्या डायरेक्ट फोनच कर नाच खोळ्या डायरेक्ट. त्यांना जोराने आवाज चांदीची अंगठी, चांदीचं ब्रेसलेट. सिल्वर मॅन आहे डायरेक्ट असतो. तिकडे पहा प्रोग्राम चालू आहे आणि आमचा बा काय चालू आहे विषय. कोणाचं काय तर आमचं काय. विहिरीतून पाणी आणतोय गाडी का. चल फटाफट जाऊन येऊ कारण की ना आपले पैसे अडकलेले तिथे त्याच्यामुळे आपलं काम करणंच आहे. भाई लोक इथं आहे ना एंगेजमेंट चालू आहे. एंगेजमेंट सोडून आम्ही प्लॅन कसला करतोय भाई. सारंगखेडा जायचा प्लॅन चालू आहे. एंगेजमेंट मला लई जायची इच्छा आहे काही. कंटेंट भेटून जाईल मस्त सगळं होईल. तर काय करता काही थोडीशी मजबुरी आहे समजून घ्यायला सांगितलं. मला ना घोडे बघायची खूप हौस आहे. मला घोडा घ्यायचा ऑन रेकॉर्ड सांगू शकत मी पण काय झालेलं मला समजून घ्या. भाई हा खरा कामाचा माणूस आहे बा. रील शूट करायला स्वतःवरून गेला नाही का सांगायची गरज नाही. छपरी येतो साई रे साई तुम्हाला एक विषय माहिती काय झाला. निकने जे 1800 रुपयाचा कुर्ता घेतला होता त्याची पॅन्ट फाटली. गाडीवर बसला तर असा आवाज आला. सेम कुर्ता मेशवर 500 रुपयाला होता आणि त्याने 1800 रुपयाला घेतला. बघा सगळ्यात मेन म्हणजे ना या बाईचं आहे ना सगळं चालू आहे. एंगेजमेंट वगैरे सगळं इकडं फुल खुशीचा माहोल आहे. आणि हा भाई आहे ना इकडे एक धुड्याचं शूज आहे त्याच्याकडे एक धुड्याचं शूज आहे. आणि अजून अरे भाई इस पे तेरा घर चला जाएगा. घर चला जाएगा. नाईकी क्ली शॉट येतो एकदा प्राइस चेक करून घे त्याच्यावर. कितीचा विचार कर. माझे पण नाही, माझे हरवले. ते कितीचा विचार ना. कितीचा आहे माहिती का? 12,000 शूज आहे त्याच्यामध्ये ना तसे आता लावून घे 300 रुपयाने किती बसतील 12,000. 300 रुपयाचं एक म्हणजे 312 40 शूज आहे तिकडे. वाईट घेऊन सगळं त्याचा शूज आहे ना कोणतरी घालून गेलाय काय. माझे नाही नेक्स्ट इथं काहीच तुम्ही पाहू शकता. दिसतं का? गाइस तुम्ही पाहू शकता सर्वांनी टोप्या घातलेल्या आहे आणि सर्व छपे देखी छाक दिख रहे अभी. ब्राह्मण काही घाल नको तू. आता सगळ्यांना टोप्या घातलेल्या इथं. येईल तू बस ना. हा जास्त हुशार आहे म्हणून याला टोपी बसली नाहीये. हा जास्त हुशार आहे त्याला टोपी बसली नाही. एक रुमाल भेटून गेला. घामपुसाची सोय या सीझनची सोय याच्यावर टोपी झाली. तुम्हाला जूनच्या शेवटी रुमाल कल्पीचा एक मिनिट दाढी करून दे ना. गाठो मारो 25 होऊन जाईल. सुरू होण्याचं बोट येते भाऊ आग मारते. तसं नाही रे कल्प्या तसं नाही. आम्हाला वाटलंय ना आम्हाला टोप्या घातल्या पण तिकडे फोटोग्राफरला टोप्या घातल्या का. इथं सगळ्यांना टोप्या घालायचं काम केलेलं आहे गाईज. एक गोष्ट माहिती का
काय झालं काय नाही इथं आलं बरं का मी चौकीचा एक माणूस त्याच्या बाजूला बसलेला होता का हां ते दोघं केव्हाचे बसलेले बाजूला पण त्यांनी याला ओळखलंच नाही आला आता माणूस दिसतोय तेव्हा दाढी मोठी होती. असं काही नका बोलू रे, माझा मान सन्मान येणार आहे. नंतर ते म्हणतो आपण भेटलो तो आईने एवढं चकाचकून आलेला आज नव्वद ओळखतच नाही इथं. पहिले भिकारी राहायची सवय होती तिकडे आंघोळ नव्हतं करत पुण्याला पाणी थोडी होता. नाही अरे आता कळलं नाही रे ते मांजरीचं नाही का वापरत होता. त्याच्यावर किती एक मॅसेज पास केलेला आहे आम्ही तिकडं. आता निकडं बघून पा कसा असेल निकडं बघून तो बा कोणाकडे बघल. याच्यावरून एक गोष्ट कळाली काही टिंब जे लोक आहेत आपल्या आवारामध्ये हे ना नेहमी फुटून जातात नाही यांच्यामुळे ना सगळे सरकार पडतात नाही. आता तुम्ही समजून घ्या कमेंटमध्ये मला सांगायचे लोक या ग्रुपमध्ये कोण आहे. त्याला आम्ही गुपचाप भांग्याला तो त्याला ज्याच्यावर जोक बनला त्यालाच दाखवत होतो म्हणजे बघा निकला मी फुकट छपरी नाही तो ओरनच छपरी त्याला आम्ही काहीतरी बघायला लावलं होतं. भाई फक्त गँग पाहता तुम्ही गँग पा फक्त आता इथं गँग पहिले कसे घुसले सगळे उठून आले निखिलच मागे राहिले. कोणाचं काय ते यांचं बा का चालू आहे पोहे धनकोयचं काम चालू आहे आणि हा इकडं कपडे चेंज करतोय. अब हा इकडं गौर से देखो इस चेहरे को गौर से देखो गौर से ते डिपॉझिट पर द्यायचं ते कसं चालतंय ते नाही समजत का तुला. एक नवरदेवला दुसरा नवरदेव तयार करताना अरे इकडं कर ना ते नावीचं काम कर ना तो. टोपी घालतोय कल्प्या तुला टोपी पण नाही म्हणती कल्प्या तुला टोपी घालतोय तो. माणूस पैशासाठी किती लाचार होऊ शकतो ना हे बघा तुम्ही आता हे बघा इथं ठेव रे इथं तर नावीच राहणार ना भाई का रे कल्प्या हे ठेव ना नीट कल्प्या ठेवत नाही पाय तो. आता पैसे पूर्ण द्यावं लागेल म्हणा. कल्पी लहानपणा कसे सॉंग्स घातलेले लेडीज सॉंग्स बाबा माझ्या थोडे सकुला टिकू लावलं भाई इथं कोणाला टिकू नाहीये. ना स्वीट बंद केलेलं आहे पण केकचं नाव ऐकल्यावर किती गोड असतंय. स्वीट हा असं कर ना असं काढा टाईट परत बोल योगेश व्हिडिओ घे भाई योगेश व्हिडिओ घे ये नाच ना भाई तू भी दहशत पाहिली का बघता पुरे कुत्रे पळवती रे एरियात. माहौल बना के रखा है उसने. भाई तू शूट नाही करते का. ते द्यायचं नाही घ्यायचं द्यायचं का तो समजे तू समजा नाही तू नाही समजा. निक तुझ्या पण कपाळला टिकू आहे भरोसा नाही पाडून टाकला गाडीला पाडी गेलो भो नंतर मी पकडतो मी तो केक मी पाहिलं पाहिजे असा लंगडा झाला
सेट करावं लागेल. केक लंगडत आलाय बघ. ए निरे हे बघ, हे गायब केलं पाहिजे. पेरू, सफरचंद आणि चिकू डायरेक्ट आपल्या बॅग मध्ये जाणार आता. ए ते व्हिडिओ पाहिलं का निक त्या शूटला पर्स लावून शूट करत होता. फ्लावर शॉवर. निखिल पाहिलं का माग? फुगे लावलेले फुगे लावले फुगे. आप करून दिला ना. पेढे जमले का म्हणून मी ते उचलून घेतले 4. म्हणून कमी पडले का तिकडे. कल्पना मारली ना तसं बोट ठेवून घेऊन आला. कल्पनाचा बोट होता लढाई पेढा घ्यायचा. किती पेढे खाल्ले वाटत नाही. तो भी तू पेढे खाल्ले. इसका बदला लिया जाएगा रे सपने में. पहिले पंक्तीत जेवायला. कल्प्या तोंड दाखव तुझं. गोड नाही करू दिलं माझ्या भावाचं. मोबाईल सांगितलं था ना. एक कडे बघा कट करा. आय कॉन्टॅक्ट करा. भाई लोक सगळं झालंय. फायनली जेवणाला बसलो नाही का आम्ही. काय ना भूक लागलेली. लिपा कशी वाढताय पत्रवाळ्याने वाढली. द्या हातात द्या भाई. भर 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 नाही का चमचा उपस ना. उपस नाही कोणत्या. बर्रे हे भाजी होत नाही डायरेक्ट रस्सा होत भैयाच्या हॉटेलला हे लागलेली. दोन बाबडी लागलेली होती हॉटेलला. काहीच नाही खाल्लेलं मी. तेव्हापासून बंद केलंय ना तू गोड. हे बघा काहीच भात खातोय मी. बाजारात कुठं काय वाईट आहे. हे बघ इकडे ठेवली आता त्यांनी. नंतर लागली हॉटेल लागली. पकडलं भाई पकडलं. सबूत आहे बाई. केवढी बा केवढी बा केवढी चालली भाई. सापडला जयू. केवढी सोनपापडी खाल्ली पाहिजे काही नाही. तिकट सोनपापडी. सगळ्यांनी बीजेपी का संगत झालं. बीजेपी बहुमत झालं. भाई लोक सकाळी जार आणले होते ना. आता प्लेट मध्ये बसावं लागतं. बघितलं का सगळं शीट वगैरे ओलं झालं. भाई लोक आम्ही आता आहे ना वडेलला आहे ना कपल शूट करायला आलेलो आहे. आणि कपल शूटसाठी गँग पा केवढी आलेली. जसं काय ट्रिपला आलो आहे आम्ही नाही का. एवढी पब्लिक आलेली डायरेक्ट आता.
आणि बाईची डेअरी परत पुढं आली. भाऊ भाऊ कसा दिसतोय व्हायला का भाऊ? चला पटापट पहिले सामान घ्या. शूट चालू करा. काय ते यांचं बघा काय हे बघा हे रील शूट चालली बा यांची. मीटिंग चालू आणि याचा करोडाचा धंदा लॉस होतो इथं आल्यामुळे. मीटिंग चालू है करोडों का लॉस है इसका. भाई कॉर्पोरेशन इसलिए हम जॉब नहीं करते. अरे एक दिन में छाप लेते हैं और महीना भर घर पे बैठते. हवा आपला सुलतान मिर्झा भाई. आम्ही ना शूटला आलेलो आहे तिथं. आणि दिसले का तुम्हाला? आणि समोरचा व्ह्यू पहा फक्त किती एक नंबर. काहीच जर सरकलो लाईक सालटे निघतील आपले. काय शोधतो रे भाई? प्लास्टिकची पिशवी फोटोशूटसाठी. आणि मस्त असा एक फोटोशूट करणार आहे आपण इथं. आणि या बघा यांचं वेगळंच चाललं आहे नाही का इथं समोर. त्या बघा इथं गाड्या. ही आपली बाईक एकटी लावलेली इथं. अकेली लेकिन अकेली काफी है. सारखी हो गई थी. वही ना फिर अकेली लेकिन अकेली काफी है. किसी की जरूरत नहीं उसको. पप्पी दे पारू. शेर हमेशा अकेले राहत आहे. हे बघा आपल्या फोटोशूटसाठी भाईने डायरेक्ट आहे ना कॅमेरा पुसण्यासाठी मोबाईलचा डायरेक्ट कपडा आणलेला आहे भाई. कपडा. आणि आपण आता आहे ना सध्या इथं फोटोशूट करतोय दर भाई शूट करताना. आणि आपलं शूट बा कोण घेतोय भाई? स्वतः. बघा गाईज स्काय. गाईज आवाज पहा फक्त तिकडे. आवाज पहा तुम्ही. गाइस सीन देखो सीन. ये इधर से चिल्ला रहा है ना उधर से वो चिल्ला रहे हैं. भाई लोक यांची उचली चालली आहे. आणि नीरजला बघा कसं उचललंय ते. भाई लोक खतरनाक असं फोटोशूट झालेलं आहे आपलं. आणि आता आहे ना आपण वर चाललोय नाही का. आणि वर आहे ना आपली जत्रा पहा फक्त किती. हे सगळे आपले लोक आहे नाही का इथं. दुसऱ्याची कोणाची काही गरज नाही आपल्याला. डायरेक्ट एवढी जनता आपल्या घरचीच आहे डायरेक्ट. तरी अजून 2 जण नाही आलेले आहे. 2 जणच नाही आणलेले. बाकी सगळे आलेले इथं. ही सगळी आपली जत्रा आहे. इसको गाव नाही जिल्हा घोषित करतो. शूट चालू आहे खपा बसले बाकीचे सगळे. फोडला भाई. शूट इथे किती फोटोग्राफर आहे पाहा तुम्ही आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फोटोग्राफर इथे सगळे. दादा कोण पाहिलं का आपल्या. आणि समोर सनसेट बघा काय एक नंबर दिसतोय. म्हणजे ना आता फक्त आपल्याकडे 10 मिनिटं उरलेले आहे शूट करायला. बघा तुम्ही. आता फक्त 10 मिनिटं उरले. 10 मिनिटात काय शूट करता येईल ते करून घ्या. नाही तर काय घरी जावं लागणार आपल्याला. मी जाग संध्याकाळ काय करायचं तुम्ही. ओ काका खोटं बोलतोय वा. ब्रो खोटं बोलताय. डर लाईट वाढवायला लावतोय आता काय. सूर्यपर्यंत आणू का रे मध्ये येतोय का भाई? काढून घे मला फक्त साप शूट चालू आहे अजून पण. साप चिडगायले साप. बघा यांचं शूट चाललेलं आहे. इकडे बसलेले यांचं वेगळंच चाललंय. याचं वेगळंच चाललंय आणि आमचं वेगळंच चाललंय. हा इकडं पण आपलंच पार्टनर शूट करणार. याला ओळखला असतं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये दिसला होता तुम्हाला. भाई कुत्र्यांची गँग पा एवढी मोठी आहे समोर गँग पा गँग. हे बघा किती गँग आहे बघा. हे बघा आणि ते बघा किती टक्कर. शेर पानी पीने के लिए आया है. देखो लाइट
इकडे पॅकिंगचं चाललंय आता. शूट फायनली संपलंय आपलं. आणि आता पॅकिंग बिकिंग करून घरी जायचं आहे आणि आपण जाणार आहे आता बाईकवर. चला गाईज झालं आता पॅकिंग. आणि हा भाई भेटलाय बा. याला आठवतं का याचं फिल्टर गायब केलं होतं आपण. वायर अजून वायर नाही भेटली. वायर भेटली का? निकला विचारलं का तू वायरचं? करणार झाली पाहिलाय का? मग बघायचं ना कधी देतोय मग तू वायर त्याला? इकडे बघा आत्या.
हे चालले गावाला काही काही मध्ये माझी 800 रुपयाची संख्या राहिली होती 90 FPS. 90 एक फोटो घेऊ का आता खालचे एवढे हे गेले बघा. हा? हे खालचं काय एवढं इम्पॉर्टंट नाही घेऊन टाक आपल्याला लागतील ना हा काही बरं, 15 बरं, मिनिटामध्ये आम्हाला पोहोचायचे तिथं. पुरे घेऊन जातो पूर्ण घे सटके होऊन जातील फोटो फळ वड खाली जोरात बस गाईज 15 मिनिटात आम्हाला आहे ना बस आहे आणि आम्ही काय करतोय डाटा ट्रान्सफर होतो इकडे काय घेतलं काय नाही घेतलं काही माहित नाही पण फक्त डाटा ट्रान्सफर. बरं फोटो घ्यायला आला ना. हॅलो गाईज फायनली ना सगळं तामझाम पूर्ण मिटवून वेडिंग प्री वेडिंग काय सगळं करून एंगेजमेंट सगळं करून आता कॅमेरा घेऊन आज चाललोय आम्ही. आपला ब्लॉग इथंच एंड करतो. बाय बाय टेक केअर गुड नाईट. खूप झोप लागतील झोपतो आता मी. चला बाय बाय.